मित्रांनो, मी असे तुम्हाला कारण सांगणार आहोत की जे नवीन शेळी पालक आहेत, समजा जे सक्सेस होत नाही शेळी पालनामध्ये आणि नंतर ते म्हणतात की शेळी पालनामध्ये काही खरं नाही, शेळी पालनामध्ये परवडत नाही. तर अशा नवीन शेळी पालकांचं चूक सांगतो मी तुम्हाला आणि त्यांचे शेळी पालन बंद पडण्याचे कारण सांगतो थोडक्यात. कशामुळे शेळी पालन बंद पडतं किंवा कशामुळे लॉस येतात, असे बरेच काही कारणं आहेत. तर त्याच्यातील थोडक्यात मी तुम्हाला कारणं सांगतो की ज्याच्यामुळं 100% शेळीपालन या शेळीपालकाचं बंद पडतं. नंबर एक जर म्हणलं तर शेळ्या घेण्यामध्ये चुकी. ज्यावेळेस शेळीपालक शेळ्या घ्यायला जातो त्यावेळेस सुरुवातीला चुकी करतो. सुरुवातीला अशी चुकी करतो, व्यापाराकडून शेळ्या घेतो. व्यापाराकडून शेळ्या घेतल्याच्या नंतर त्याची काही फसवणूक होती. फसवणूक कशी होती, आता एखाद्या वेळेस गाभण शेळी घेतली, गाभण म्हणून घ्यायची, त्याच्यामध्ये पण फसवणूक होऊ शकते. गाभण शेळी असते पण ते काही ना काही खोड असते. त्याच्यानंतर जर त्याच्यातला अनुभव नसतो शेळीपालनातला काहीच आणि नेमकं नवीनच शेळीपालन सुरू करायचं, मग 5-10 शेळ्या घ्यायच्या आणि आणायच्या त्याच्यामधल्या. मग ते बकरांची माहिती, काही काही वेळेला शेळ्या आणायच्या म्हणजे पिल्लांची माहिती नसते, काही नसते, एकदम नवीन. आणि नवीन असल्यामुळं मग माहिती नसल्यामुळं मग ते आणले की एक तर चाऱ्याचं नियोजन नसतं, जागा किती लागेल जाग्याचं नियोजन नसतं. मग आता काही काही काय करतात, जागा भरपूर म्हणजे शेडवरती कंपाऊंडवरती भरपूर खर्च करतात. सगळीकडून शेड करतात, कंपाऊंड करतात, मस्त एकदम व्यवस्थित करतात आणि त्याच्यामध्ये 3-4 लाख रुपये खर्च करतात. आणि मग नंतर ज्यावेळेस शेळ्या आणायचे त्यावेळेस 5-10 शेळ्या आणून त्याच्यामध्ये सोडतात. आता सोडतात तर असं एक उदाहरण आहे. बघा, परभणीच्या अलीकडून गाव आहे, काय नाव आहे, बोरगाव काहीतरी. तर तिथले शिक्षक होते आणि ते शिक्षक होते जॉबला कुठं, संभाजीनगरला. तर त्यांनी काय केलं, 50 शेळ्या आणल्या मित्रांनो. 50 शेळ्या आणल्या, मोठा शेड बांधला, कडबा कुट्टी आणली, असं बरंच आवड हवे खर्च केला. मस्त शेळ्या अशा जबरदस्त आणल्या, 1 नंबर शेळ्या आणल्या आणि एक महिंदार ठेवून दिला गावातला. महिंदार ठेवला, चारा गिरा सगळं व्यवस्थित नियोजन. आता महिंदाराचं काम काय असतं, मालक असला तर आता पहिल्यासारखी महिंदार राहिलेली नाही. आता पहिल्यासारखा गडी राहिलेला नाही. पहिल्यानं गडी असा होता, मालक असो अगर नसो काम इमानदारीनं करायचं. आता कोणीही इमानदारीनं काम करत नाही. मग ते सरांनी शिक्षकांना काय केलं, त्यांचे ते ड्युटी असल्यामुळं ते आठवड्यातून एक वेळेस यायचं सुट्टीच्या दिवशी, रविवारी समजा. मग त्या सगळं त्याच्या स्वाध्यान त्या गड्याच्या, ते आपलं चारा वरण करत असेल तर बिचारा, आपण ते नाही म्हणायचं, करत असेल. पण त्याला जे आता मूळ म्हणजे तुम्हाला सांगतो, शेळी पालन जर करायचं असलं तर जो शेळी पालक आहे तो स्वतः त्या शेळी पालनामध्ये लक्ष देणारा पाहिजे. तुमचं उठावून शेळ्या राखवणं ही जे म्हणे का, ही बरोबर आहे. उठावून शेळ्या राखवता येत नाही. इथं रिअलमध्ये स्वतः शेळी पालनामध्ये स्वतःला राहावं लागतं, त्या मालकाला राहावं लागतं, तेव्हाच शेळी पालन सक्सेस होतं. मग त्यांनी काय केलं, ते गडी लावला, ते 50 शेळ्या आणल्या, भरपूर काही चांगलं व्यवस्थित चाललं. पण नंतर काय झालं, शेळी बिमार पड, पिल्लू बिमार पड, पिल्लू मर, कुठं शेळी मर. त्या सरांचं लक्ष काही नव्हतं आणि त्या गाड्याचं लक्ष नाही. बिमार पडल्याच्या नंतर ताप जर आली शेळीला तर तिला 24 तासाच्या अगोदर तिला दाखवण्यात आलं पाहिजे, म्हणजे तिचा इलाज झाला पाहिजे. ताप जर निमोनियाची असेल तर 24 तासाच्या अगोदर तिचा इलाज झाला पाहिजे, अन्यथा ती शेळी हाती लागत नाही. पिल्लांचं पण तसंच आहे. पिल्लांचं जर ताप निमोनिया जर झाला तर ते पिल्लू वाचू शकत नाही. संडास लागली ते पण वाचू शकत नाही. जास्त दुर्लक्ष केलं की हे जनावर ताबडतोब दगावतात. मग अशा त्यांचं मग काय होईल, एक शेळी मर, एक पिल्लू मर, असं करता 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 मला वाटतं 25 का काय शेळ्या राहिल्या त्याच्यामधल्या. पूर्ण लॉस झाले ती शिक्षक. मग त्यांनी एक यूट्यूबला व्हिडिओ होता बघा त्यांचा, आपला माझ्यासारखेच यूट्यूबर आहे कोणतरी. तर त्यांनी ती जाहिरात टाकली होती की बाबा आपल्याला शेळ्या विकणे आहे. कडबाकुट्टी मशीन होती, परत त्यांनी गावानी आणल्या, त्याचे 2-4 गावानी होत्या. त्या दावणी आपलं जे टाकायचं असतं समजा चारा, त्या गावानी असे सगळं विक्री काढलं त्या शिक्षकांना. मला सांगा मित्रांनो, आज जर 25 शेळ्या त्याच्यामधल्या गेल्या
किती नुकसान झालं. त्याच्यानंतर ते शेड कंपाऊंड बांधलेलं ते एवढं मोठं, त्याच्यानंतर गावाने आणल्या ते कुट्टी मशीन आणली, हे सगळं अर्ध्या किमतीमध्ये विकावं लागलं. लॉस होण्याचे कारण एकच की आपण अमर्यादित खर्च, म्हणजे मर्यादेच्या बाहेर जर खर्च केला तर मर्यादेच्या बाहेर खर्च कोणता, शेडवरती कंपाऊंडवरती जास्त खर्च करायची गरज नाही. सुरुवातीला तुम्ही साध्या आणि सरळ पत्र 4-5 पत्र ठोकले, शेड केला पत्राचा, आणि त्याच्यामध्ये जर शेळी पालन केलं तरी सक्सेस होऊ शकतं. कंपाऊंडचं काही नाही. कंपाऊंड तुम्ही एक जाळी जर आणली, 50 फुटाची जाळी असती, 50 फुटाच्या जाळीमध्ये तुम्हाला मस्त 10 बाय 15ची अशी 10 बाय 10 15ची समजा कंपाऊंड होतं समोर. आणि लाकडं आणायची, लाकडं भेटतात शेजारी पाजारी कोणाकडून, शेतातून तोडून आणायचे आणि उभे करायचे. आता आपलं बघा तुम्ही, कंपाऊंड दाखवतो मी तुम्हाला. खरं रिअलमध्ये म्हणजे सांगतो मी तुम्हाला की आपण हे 3 वर्षानंतर बांधलेलं बरं का. हे 3 वर्षानंतर हे पण आपण गोठ्याचं आलो होतं आपल्याला, तेव्हा आपण याच्यामध्ये 1 लाख रुपये घरून याच्यामध्ये गुंतवणूक करून हे एवढं मोठं बांधलेलं आहे. नंतर आपलं सुरुवातीला आपले 4 पत्र होते आणि शेड केलं, 4 पत्र वर होती आणि साईडला जाळी ठोकलेली. ती जाळी पण अशी होती, लाकडानं नुसतं जाळी बांधलेली ती. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपण म्हणजे ते ताडपट्टी असते ना, ताडपट्टी बांधलेली होती. आता हे बघा कंपाऊंड आपलं, याला सध्या साधंच आहे आपलं. हे बघा लाकडं लावले, सगळीकडून लाकडं लावलेली, याला काही गरज नाही. आता 2 जाळ्या आणलेल्या आपण, याला काहीच व्यर्थ विनाकारण खर्च करण्यात मजा नाही. ज्यावेळेस तुमचं इन्कम जास्त निघन त्यावेळेस तुम्ही खर्च करू शकता, पण तुम्ही इन्कमच्या अगोदर जर याच्यामध्ये खर्च गुंतवणूक करत राहिले तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये लॉस येऊ शकतात. कारण की हा खर्च कधी करायचा, ज्यावेळेस आपलं बजेट वाढन, ज्यावेळेस आपल्या शेळ्या वाढतील, त्याच्यामध्ये शेळ्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी म्हणजे नफा भेटल, पिल्लांपासून आपल्याला काहीतरी इन्कम चांगलं भेटेल, त्यावेळेस आपण याच्यामध्ये खर्च करू शकतो चांगल्यापैकी. याच्यामधून जेव्हा इन्कम येईल तेव्हा मग तुम्ही चांगल्यापैकी इंगलमध्ये पॅक करून चांगलं बांधू शकता. आता हे आपलं बघा 1.5 लाखाचं आहे, इकडल्या साईडला शेळ्यांचं आहे, शेळ्यांचा शेड केला आहे, तुम्हाला दाखवतो मी तो पण. आता मी ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परत एक गोष्ट सांगतो, शेळ्यांखाली मुरुम असणं गरजेचं आहे. शेळ्यांखाली बेड कधीच करायला नाही पाहिजे. बेड कशामुळे करायला नाही पाहिजे ते पण सांगतो तुम्हाला. हे बघा आता सध्या थंडीचे दिवस आहे, हे बघा बेड आपलं कसा बेड झाला बघा, वाळत नाही लवकर. आता सध्या 10:30 वाजलेले, 10:30-11. तर आता हे संध्याकाळपर्यंत म्हणजे आपल्या शेळ्यामध्ये आतमध्ये येऊ देत नाही आपण. हे बघू शकता तुम्ही, आतमध्ये अजिबात येत नाही शेळ्या. आणि साईडनं बघा तुम्ही, साईडनं आपली जाळी लावली, ही जाळी जुनी आहे. ह्या जाळीवर तर आपली सुरुवात झाली शेळी पालनाची. ही जाळी आपण साईडनं लावून वर 4 पत्र टाकून शेळी पालन सुरू केलं होतं. खरी रिअल स्टोरी सांगतो तुम्हाला. आणि शेळी पालनाची सुरुवात फक्त एका शेळीपासून केली होती आपण. एक शेळी आणली, त्याच्यानंतर एक सोयाबीन घेतली शेजाऱ्याची, सोयाबीन काढल्याच्या नंतर परत एक शेळी आणली. अशा 2 शेळ्यावरती आपण शेळी पालन सुरुवातीला सुरू केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही आवाढव्य खर्च, विनाकारण खर्च, ज्याच्यापासून आपल्याला इन्कम जास्त इन्कमच भेटत नाही, त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे चुकीचं आहे. कधी करायचा तो खर्च ज्यावेळेस तुमच्याकडे इन्कम जास्त झालं त्यावेळेस. विनाकारण खर्च करण्यात काहीच मजा नाही. साध्या पद्धतीनं जरी कंपाऊंड शेड केला तरी पण तुम्हाला 100% त्याच्यामध्ये शेळ्या राहतात, असं नाही की राहत नाही म्हणून. त्यामुळं मित्रांनो, जास्त खर्च करणं काही उपयोग नाही. कारण की त्याच्यामुळं नवीन शेळीपालक हे लॉसमध्ये येतात. आणि नंतर काय म्हणतात मग, शेळीपालनाचं काय खरं आहे, त्याच्यामध्ये काही नफा नाही, असं नाही तसं नाही. बरेच काही असे आहेत बरं का शेळीपालनावरती नाव ठेवणारे, पण मूळ चुकी म्हणजे त्यांच्याकडे असते.
मूळ सुरुवात चूक आपण करतो. नाहीतर शेळी पालनासारखा नफा तुमच्या शेतीमध्ये नाही, कुठल्याच व्यवसायामध्ये नाही. इन्कम भरपूर आहे. फक्त 2-3 वर्षाची तुम्हाला चांगली त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला चांगलं नॉलेज होत नाही, जोपर्यंत चांगली माहिती होत नाही, तोपर्यंत शेळी पालनामध्ये मर-झड हे थोडीफार होणारच 1-2 वर्षामध्ये. पहिल्या वर्षीच होते बरं का, दुसऱ्या वर्षी होणार नाही. पहिल्या सुरुवातीला 1-2 पिल्लं जातील, मरतणूक होईल, पण त्याच्यानंतर जसं जसं तुमचा अभ्यास होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यामधून कुठलंच तुम्ही लॉस होऊ शकत नाही. फक्त शेळी पालनामध्ये फक्त शेळ्यावरती खर्च करा तुम्ही. जास्त करून चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणा, शेळ्यांवरती खर्च करा. बाकी शेड कंपाऊंडवरती तुम्ही थोडक्यात खर्च केला तरी चालतो. ज्यावेळेस तुमच्याकडे जास्त शेळ्या होतील त्यावेळेस तुम्ही मग नंतर शेळ्यांच्या पिल्लांच्या पैशावरती तुम्ही जास्त चांगल्यापैकी बांधू पण शकता. फक्त सुरुवात चांगली कमी पैशामध्ये करा. म्हणजे कमी पैशामध्ये म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य काय, शेड कंपाऊंड तुम्ही कमी खर्चात बांधा आणि शेळ्यांवरती खर्च करा सुरुवातीला. अशा पद्धतीनं जर केलं तर 100% शेळी पालन यशस्वी होतं. चला तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.